नमस्कार. पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत. आपण श्रीमंत योगी प्रतिष्ठानच्या वतीनं येत्या 19 तारखेला शिवजयंती आहे. त्यानिमित्त आपण जो कार्यक्रम केलाय त्याची आपली काय रूपरेषा आहे? श्रीमंत योगी प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी आम्ही 5,000 लोकांचं जेवण व 5,000 लोकांना पाणी वाटप व फ्रूट वाटप असं आमचं नियोजन असतं दरवर्षी. त्याप्रमाणे आम्ही सगळं आयोजन करतो आणि ही अखंडित म्हणजे 7-8 वर्षापासून ही आलेली परंपरा आहे. प्रतिष्ठानला तसे 25 वर्ष झाले. 25 वर्षापूर्वी आम्ही एक एरियापुरतं मर्यादित काम करत होतो. आता हे शहर लेवलला की जिथं सोन्याचा नांगर फिरवलाय छत्रपती शिवाजी महाराज माई राजमाता जिजाऊ यांनी पुण्यामधनं येऊन स्वराज्य संकल्प केला आणि सोन्याचा नांगर फिरवला. त्या इथनं 2 घास सोन्याचे, त्या सोन्यासारख्या अन्नाचे 2 घास रयतेच्या मुखात जावे ही संकल्पना करून आम्ही हे काम चालू केलं. अच्छा, आपण सांगितल्याप्रमाणे की 25 वर्ष आपण झालेत आपल्या प्रतिष्ठानला. तर यापूर्वी सुद्धा आपण जसं रथाच्या माध्यमातून वगैरे असे काही नाही, रथ वगैरे नव्हते. पूर्वी आम्ही एरिया वाईज करायचो. त्यावेळेस सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजनाचा कार्यक्रम असायचा. प्लस त्या जोडीला आरोग्य शिबिर, नेत्रदान शिबिर घेतलेले आहेत, रक्तदान शिबिर घेतलेले आहेत, पीव्हीसी टू व्हीलर्स पीव्हीसी शिबिर घेतलेले राबवलेली आहेत. विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा, छोट्या छोट्या डान्सच्या स्पर्धा वगैरे असं कार्यक्रम करून आम्ही हे 25 वर्ष दरवर्षी काहीतरी वेगळं. एक वर्ष तर आम्हाला आठवते 2013 साली आम्ही आणि लोकमत बाल मंच या दोन्हीच्या माध्यमातून 3D फोटो गड किल्ल्यावरचे आम्ही प्रदर्शन मांडलं होतं. ते 3D मध्ये आम्ही बनवून आणले. त्याचे ते 3D चष्मे बनवले होते. त्या 3D चष्मेतनं अंगावर टोप कशी ती किंवा गडावर गेलं एखाद्या गडात लाईव्ह कसं दिसतं हा सगळा तो हे केला होता 3Dच्या माध्यमातून ते आम्ही प्रदर्शन मांडलं होतं. त्याला भरपूर प्रतिसाद मिळाला आम्हाला. भरपूर लोक, लहान मुलं सगळ्यांनी ते अनुभवलं. मग आता पुण्यात जे आपण रथाच्या माध्यमातून हे करतोय तर आपण कोणत्या ठिकाणी आपण हे अन्नदान छत्र वगैरे करतो? हे लाल महाल आहे जिथं सांगितलं की जे महाराजांनी राहण्याकरता सुरुवातीची जी वास्तू बांधली लाल महाल कसबा पेठ, तिथं आपण हे कार्यक्रम करतोय की तिथनं सोन्याचा नांगर फिरला त्या भागातच त्याच जमिनीवर त्याच वास्तूतनं आपण अन्नदानाची व्यवस्था. अच्छा, काय पदार्थ काय असतात? आपले जे पारंपरिक पूर्वीपासून जे चालत आलेले आपले मसाले भात असतो आणि गोड आनंदाचा दिवस आज महाराज जन्मले, त्यांचे जन्मदिनानिमित्त म्हणून आपण पायनॅपल शिरा असा आयटम ठेवतो. बरोबर लोणचं आपलं जे असतं ते आंब्याचं लोणचं जे पारंपरिक पूर्वीपासून आलेलं आहे ते बनवून घेतो. आणि फ्रूट जे आहेत ते प्रमाणे आपण करतो. फ्रूटचा विषय, फ्रूट म्हणजे काय? फळामध्ये आपण कलिंगड दिले, वाटप केले. ह्या वर्षी केळीचं नियोजन आहे. केळी किंवा पेरू वगैरे असं जे की सुक्क वगैरे असं प्रकार आम्ही वाटप करणार. तरी किती अंदाजे? तरी 2 टन आपण मागवतो. वाटप झाले 2 टन पर्यंत करतो. म्हणजे फळ फ्रूट हे 2 टन आपण 2 टन खाद्यपदार्थ आणि जेवणाच्या यासाठी म्हणजे किती कार्यकर्त्यांसाठी करतात? जेवणाचं 5,000 लोकांचं नियोजन असतं दरवर्षी. 5,000 लोकांना पुरेल असं. आणि हे पाण्याच्या बॉटल 5,000 कंपल्सरी. अच्छा, आपलं जे अहवाल वगैरे काय छपाईचं वगैरे या माध्यमातून नाही ना, हे अहवाल आमचं दरवर्षी आहे. त्याचं हे असतं, थोडेफार चेंजेस असतात जे आज तुम्हाला देतोय. श्रीमंत योगी प्रतिष्ठान शिवजयंती महोत्सव 2026 हे आता चालू असतं. अच्छा, आपण सर्व शिवप्रेमींना आपण काय आव्हान करू इच्छिता? माझं म्हणणं एकच आहे की डिजिटल साऊंड लावून जो आपला राजा आहे त्या राजाने जे कार्य केलंय ते कार्य समजून घ्यावे. युवा पिढीला ते समजून सांगावं. आता इथून पुढच्या पिढीला हे महाराज काय आहेत, महाराजांनी जे काय कार्य केले, वयाच्या 14व्या वर्षी शपथ घेतली, वयाच्या 56 वर्ष आयुष्य जगले त्या माणसांनी आणि त्यांनी 350 किल्ले व हे 350 किल्ले तयार केले स्वतः. आपल्याला एक घर बांधायचं तर आपल्याकडनं होत नाही, पण आज 350 किल्ले तयार स्वराज्यात आणणे
तयार सांभाळणे, त्याच्यावरची शिरबंदी म्हणून ती माणसं सांभाळली. कमीत कमी 1000 माणूस एका किल्ल्याला लागतो सगळ्या संरक्षणाला याला त्याला. त्यांचे पगार कसे करत असतील ही महाराजांची त्या काळाची बुद्धिमत्ता आणि अभ्यास, त्याचा अभ्यास व्हावा. कोणीतरी प्रत्येक युवा पिढीने त्याचा अभ्यास करावा. आणि शिवजयंती, कोणतीही जयंती, शिवजयंती झाला कोणत्या जयंती झाला, त्याला आपण माझा स्पष्टपणे डीजे आणि याला विरोध आहे. सांस्कृतिक कार्यक्रम करा, ढोल लेझिम करा, दानपट्टा करा, तुम्ही सांस्कृतिक करा, तेव्हा सगळे कार्यक्रम. शिवप्रेमींना 19 तारखेला काय आव्हान करू इच्छिता? शिवप्रेमींना पहिले प्रथमतः नमस्कार. मी श्रीमंतजी प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष या नात्याने सर्वांना एकच आव्हान करतो की शिवाजी महाराजांच्या सारखं आपल्याला न होता आलं तर तरी सुद्धा शिवाजी महाराजांच्या काळात जे पारंपरिक पोशाख, पारंपरिक ह्याच्यामध्ये सण साजरा करण्याकरता लाल महाल इथे श्रीमंतजी प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात सहभागी व्हा. रथ मिरवणुकीत एकदा आपल्या लहान बाळांना, मुलांना, सगळ्यांना घेऊन यावा. ते काय सांस्कृतिक प्रकार असतो, सर पुन्हा होता पूर्वी, हे महाराजांनी कसं घडवलं ते सगळा इतिहास तुमच्या समोर पूर्णपणे पार पडेल. आणि एवढंच सांगतो, सगळ्यांनी पारंपरिक ड्रेस, फेटा बिटा बांधून तुम्ही आवर्जून सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत, 9 वाजेपर्यंत चालतो कार्यक्रम, पण तुम्ही 5 वाजेपर्यंत आले, सहभागी झाले तरी खूप आनंद होईल. आणि जेवढे तुम्ही अपेक्षा करतो तेवढे आव्हान करून थांबू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय जिजाऊ. आपण शिवजयंती निमित्त सर्व शिवप्रेमींना आणि नागरिकांना आपण काय आव्हान करू इच्छिता? सर्व शिवप्रेमींना आधी मला जय महाराष्ट्र. मी बायराज उर्फ दिलावर शेख, कार्याध्यक्ष श्रीमंत देवी प्रतिष्ठान. आज लहानपणापासून शिवभक्त म्हणून बॅच लावून फिरतो आणि तो माझ्या शर्टावरूनच तुम्हाला जो बघतो तो म्हणतो की हा शिवभक्त आहे. कारण मी लहानपणापासून जेव्हापासून शिवाजी महाराजांनी पुस्तकात वाचले माझ्या शाळेतल्या, तेव्हापासूनच मी त्यांचा एक मुस्लिम सरदार, एक मुस्लिम मावळा स्वतःला मानतो आणि आहे. आणि ते कार्य मी अजूनही चालू आहे, इथून पुढेही चालू राहणार आहे. त्या संदर्भातून मला प्रत्येकाला हे सांगायचंय, छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक धर्म, प्रत्येक जाती, प्रत्येक समाज, गोर गरीब, शेतकरी, कष्टकरी सगळ्यांना एकत्र करून स्वराज्य निर्माण करणारा व्यक्ती. स्वराज्य म्हणजे काय की इथं राहणाऱ्या, इथं नांदणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ते माझं राज्य वाटलं पाहिजे, ते स्वराज्य. आणि असं राज्य देणारा राजाचा मी मावळा आहे. त्या संकल्पनेतून मी आज 25 वर्ष कार्य करतोय. त्या अनुषंगाने जे जेवणाचं आम्ही अन्नछत्र चालवतोय लाल महालला, तिथं खरंच सांस्कृतिक कार्यक्रम होतात, ते पाहण्यासारखे असतात. त्यासाठी प्रत्येक शिवप्रेमींनी, शिवभक्तांनी, प्रत्येक माझ्या महाराष्ट्राच्या माणसांनी तिथं यावं, कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि आमच्या जोडीला थांबून सहकार्याची भूमिका ठेवावी. कारण तुम्ही आमच्या जोडीला थांबाल तर कसं वाटेल की आम्ही काहीतरी चांगलं करतोय. आणि जे आजच्या चालू आहे की धर्म, तो धर्म, आमका डुमका, ह्याला कुठेतरी वेटीस धरू, जेव्हा आपण सगळे एकत्र दिसू, हे चित्र आपल्याला बनवायचंय. आणि त्यासाठी 19 तारीख आहे आणि आम्ही तुमची वाट पाहतोय, एवढे सांगेन.